Hello, sir. हाँ सुरू करू अभिजित. ओके ओके सर, बस 2 मिनिट हे देऊन देतो, इंट्रोडक्शन देऊन देतो, मग आपण चालू. ओके. नमस्कार मंडळी, मी अभिजित कुसरे, इको इंडियामध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतोय प्रोजेक्ट डिपार्टमेंटमध्ये. तर मी तुम्हा सर्वांचं या IPC ट्रेनिंगमध्ये आपलं स्वागत करतो. तर जसं की तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र राज्यातील आपण ANMs आणि स्टाफ नर्सेस करता ही इको ट्रेनिंग सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण इन्फेक्शन कंट्रोल आणि प्रिव्हेन्शन म्हणजेच संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण पद्धतीवर आपण हे ट्रेनिंग घेतोय. तर याकरता आपल्या 8व्या मॉड्यूल करता मी डॉक्टर पुरुषोत्तम नंदेश्वर सर, जे असिस्टंट प्रोफेसर आहेत SIHFW नागपूरमध्ये, त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन आणि सेशन सुरू करावे. सर, ओव्हर टू यू. थँक्यू अभिजित. आज हे वर्धाचे आहेत का? चंद्रपूर सर. चंद्रपूर. गुड आफ्टरनून एव्हरीबडी. गुड आफ्टरनून एव्हरीबडी. हे दिसतो का तुम्हाला? स्लाइड दिसतो का? हो सर. हो दिसते. आता दुसरी स्लाइड दिसतो का? सर, पहिल्या स्लाइड दुसरी दिसत नाही. ठीक आहे. आता दुसरी दिसतो का? येस सर, आता दिसतंय. बरोबर. आता आपण तुमचा मॉड्यूल नंबर 7 झालेला आहे. आता आपण मॉड्यूल नंबर 8 कडे वळू. विशेष परिस्थितीत IPC आपण कसा करणार ते आपण बघू वेगळ्या वेगळ्या सेटिंग मध्ये. सर्व पार्टिसिपेंट्सला विनंती आहे की हे सेशन इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे. तर तुम्ही सरांनी काही विचारल्यावर अनम्यूट करून किंवा चॅट बॉक्स मध्ये टाईप करून बोलू शकता. आणि सेशन इंटरॅक्टिव्ह असलं तरच हे राहील. सर प्लीज. हस्तू टेंभुर्णे आहे का? हस्तू टेंभुर्णे आहेत का? लता गाडेकर. येस सर. दिसतो का तुम्हाला? हो दिसते सर. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे काय इंटरॅक्टिव्ह सेशन पाहिजे म्हणतात ना सर. मी एकटाच बोलून काही चालणार नाही, तुम्ही पण काही बोलायला पाहिजे. हे वाचा, उद्देश वाचा. आता काढलाय. गाडेकर मॅडम अनम्यूट करा. वाचा. शिकण्याचे उद्दिष्ट. हे मॉड्यूल पूर्ण केल्यानंतर सहभागी समजू शकतील. वेगवेगळ्या सेटिंग मध्ये IPC ची भूमिका समजून घेणे. IPC माहित आहे ना? IPC माहित आहे का? अरे IPC माहित आहे का? काय आहे? इन्फेक्शन प्रिव्हेन्शन कंट्रोल. व्हेरी गुड. आपण आजच्या टॉपिक मध्ये बघू वेगवेगळ्या सेटिंग मध्ये कसा IPC करणार, इन्फेक्शन प्रिव्हेन्शन कंट्रोल कसा अप्लाय करणार. आता आपण सर्वप्रथम बघू सर्जिकल युनिट. सर्जिकल युनिट मध्ये IPC कशी असणार आहे.
त्याची तयारी कशी करणार आपण? शल्यक्रियासाठी पहिले आपण हाताची तयारी करू. हाताची तयारी करत असताना नेल्स लहान असायला पाहिजे. नेल्स लहान असायला पाहिजेत आणि कोणत्याही प्रकारचे दागदागिने घातलेले नसावेत. रिंग फिंगर चालणार का? नाही सर. व्हेरी गुड. सर्जिकल साठी हातमोजे घेण्यापूर्वी ज्या सर्जिकल करणाऱ्या हाताला आपण काय निर्जंतुक केले पाहिजे? अँटीसेप्टिक रब करायला पाहिजे. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आपण हाताला स्क्रब केले पाहिजे. हात आणि कोपऱ्यापर्यंतचे पूर्ण भाग स्वच्छ केले पाहिजे. स्क्रब कुठपर्यंत? आपण कोपऱ्यापर्यंत करतो ना? हो सर. हे दिसते ना स्लाइड तुम्हाला? हो सर. आणि जेव्हा केव्हा आपण हँडवॉश करू, स्वच्छ केल्यानंतर आपले हात कुठेही टच होता कामा नये. शरीरापासून दूर ठेवले पाहिजे. कसे ठेवतो दूर? कोणी सांगू शकेल? कसे ठेवतो? तुम्ही नेहमी करता ना? कसे ठेवतो हात? विजया बर्डे मॅडम, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बर्डे मॅडम, व्हेरी गुड. तसे आपण जसे ऍडव्हान्स केल्यानंतर आपण असं ठेवतो ना, कारण आपले हात कंटॅमिनेट होता कामा नये. आणि हँडवॉश करत असताना जर आपल्याला रनिंग टॅपचा वापर करतो आपण, पर ते नसला तर मग काय करणार आपण? एल्बो टॅब असलेला नळ. हो, ते नसला तर मग काय करणार? दुसऱ्याला पाणी आपल्या हातावर टाकायला सांगायचं. व्हेरी गुड. साठवलेला स्वच्छ पाण्याचा आपल्याला उपयोग करता येईल. आणि हँडरब करत असताना आपण काय करतो? सर्जिकल हँड अँटीसेप्टिक अल्कोहोल बेस वापरतो. तो वापरायचा आहे. स्क्रब, स्क्रब मध्ये काय येणार? आपले सर्जिकल ड्रेस आपण वापरतो, त्याच्यात काय असते? शॉर्ट स्लीव व्ही-नेक शर्ट. ह्या चित्रात दिसते त्याप्रमाणे व्ही-नेक शर्ट आणि शॉर्ट स्लीव आणि फिटिंग नाडीचे पॅन्ट दूषित होणार नाही. सर्जिकल वेशभूषामध्ये काय? सर्जिकल अटायर म्हणून आहे. सर्जिकल वेशभूषा त्याच्यात काय आपल्याला हातमोजे घालायचे आहेत, गाऊन घालायचे आहे, काय काय घालायचं आहे? कोण सांगेल? कोण सांगेल? सर्जिकल मध्ये वेशभूषेत आपण काय काय घालतो? कोण सांगेल? हँड ग्लोव्स, व्हेरी गाऊन, गुड. कॅप, मास्क, गॉगल. व्हेरी गुड. ओटी मध्ये असेल तर ते ओटी चप्पल वेगळी असते ती, किंवा वॉटरप्रूफ ॲप्रॉन आणि फुटवेअर असते ना आपले. फुटवेअर. व्हेरी गुड, व्हेरी गुड शिल्पा मॅडम. वेस्ट, केस, त्वचा आणि कपडे
ते सर्जिकल टीम आपण याच्यासाठी हे घालते सर्व केस, त्वचा आणि कपड्यापासून रुग्ण संरक्षण होते. आणि आपले हे कपडे घातल्यानंतर त्याच्यामुळे रुग्णांपासून आपल्याला त्याच्या ब्लडचे काही स्टेन असेल किंवा टिश्यू पासून काही सिक्रेशन होत असेल तर त्या जोखमीपासून सुद्धा आपल्याला बचाव करतात. त्यामुळे हे घालणे आवश्यक आहे. निर्जंतुकीकरण फील्ड का असते तो पाहू आपण. ते दूषित होण्यापासून बचाव करण्यासाठी निर्जंतुकीकरण क्षेत्र राखणे महत्वाचे आहे. म्हणजे आपण आता ओटी मध्ये घेतलं एखादा पेशंट, त्याला आपल्याला इन्सिजन द्यायचा आहे, तर आपण काही एरिया आपण ठेवतो ना, फिक्स एरिया, स्टेराईल फील्ड आपण तयार करतो ज्याच्यात आपले इन्स्ट्रुमेंट वगैरे थांबतील. हे शस्त्रक्रियेच्या जागेभोवती निर्जंतुकीकरण क्षेत्र तयार केलेले क्षेत्र आहे आणि शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेली निर्जंतुकीकरण साधने ते आपण ठेवतो. सर्जिकल साईट, स्टेराईल सर्जिकल साईट, इंग्रजीत काय म्हणतो, स्टेराईल सर्जिकल साईट. हे आपण कसे तयार करतो? निर्जंतुकीकरण क्षेत्र तयार करण्यासाठी रुग्णावर तयार केलेल्या प्रक्रियेच्या जागेवर निर्जंतुक टावेल किंवा निर्जंतुकीकरण ड्रेप्स ठेवले जातात. ड्रेपिंग करतो ना आपण, पर्यंत ड्रेपिंग करतो, त्याच्या खाली आपण दुसरे काही साहित्य ठेवणार नाही. केवळ निर्जंतुकीकरण केलेल्या वस्तू आणि सर्जिकल शस्त्रक्रिया किंवा वेशभूषा घातलेले व्यक्तीच तिथं त्या साईटचा उपयोग करू शकतो. किंवा ड्रेप केले, ज्यातून आपण ड्रेपिंग करतो, किंवा तुम्ही जो कोण वापरत असाल अँटीसेप्टिक, त्याची ड्रेपिंग केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील आणि खाली असलेल्या वस्तू निर्जंतुक नसलेल्या मानल्या जातात. म्हणजे त्या ड्रेपिंग एरियाच्या तुमच्या जर बाहेर असतील काही वस्तू, स्टेराईल साईटच्या बाहेर जे काही वस्तू ठेवल्या असतील, तुम्ही सीजर चुकीने ठेवली ते पुन्हा आपण वापरणार का? पुन्हा वापरणार का? नाही सर. व्हेरी गुड. कारण आपण त्याला ते अनस्टेराईल समजतो. जर निर्जंतुकीकरण नसलेली वस्तू किंवा विना स्क्रब केलेली व्यक्ती निर्जंतुकीकरण क्षेत्रात आली तर ह्या क्षेत्राला आपण निर्जंतुकीकरण नसलेले मानल्या जाते. लक्षात आलं तुमच्या? हो सर. हा कोण वाचेल? हा आता जेवढा काय मी बोललो त्याचा सर्वाचा सार आहे याच्यात. कोण वाचेल? वाचा कोणीतरी. सर्जिकल युनिट मध्ये आयपीसी 6.1 निर्जंतुकीकरण क्षेत्राचे देखभाल. निर्जंतुकीकरण क्षेत्रात केवळ निर्जंतुकीकरण वस्तूचं ठेवण्यात, वस्तूंना दूषित न करता त्या उघडा, हस्तांतरित करा आणि त्यांना वितरित करा. सॉरी सर. निर्जंतुकीकरण केलेल्या वस्तूचे आवरण निर्जंतुकीकरण नसलेले मानले जाते आणि म्हणून त्यांना निर्जंतुकीकरण क्षेत्रात ठेवू नये. स्क्रब केलेल्या व्यक्तींची निर्जंतुकीकरण नसलेल्या वस्तूंना स्पर्श करू नये. निर्जंतुकीकरण नसलेल्या वस्तू ठेवू नये किंवा कर्मचाऱ्यांनी निर्जंतुकीकरण क्षेत्रात प्रवेश करू नये. उघड्या हातांनी कधीही निर्जंतुकीकरण वस्तूंना स्पर्श करू नये. जर निर्जंतुकीकरण कुंपण ओला केला असेल, तो कापला असेल किंवा फाडला गेला असेल तर त्याला निर्जंतुकीकरण मानले जात नाही. तो जो निर्जंतुकीकरण क्षेत्र आहे, जर ते कट झाला असेल किंवा दूषित काही झाला असेल तर आपण त्याला निर्जंतुकीकरण मानणार नाही.
आपण त्याला अनस्टेराईलच मानणार. स्टेराईल एरिया आपण मानणार नाही. जात नाही. हा. निर्जंतुकीकरण क्षेत्र भंग झाल्याची शंका असल्यास त्या क्षेत्राला निर्जंतुकीकरण क्षेत्र मानू नये. आता यदा कदाचित तुम्हाला असं वाटला का हा स्टेल आहे की हा, नाही आहे आपल्या लक्षात नाही, हा, हम्म. तर मग अशा वेळी आपण दुविधेत राहणार नाही. आपण समजणार तो नॉन स्टेराईलच एरिया आहे. जर त्या एरियाची आवश्यकता पडली तर आपल्याला पुन्हा मग त्याला अँटीसेप्सिसने स्टेराईल करावं लागेल. थँक्यू. थँक्यू शोभा मॅडम. वेलकम सर. आता स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण ते बघू. SSI टाळण्यासाठी, SSI म्हणजे सर्जिकल साईट इन्फेक्शन. लिहून घ्या तुम्ही जर पेन असेल तर. SSI म्हणजे सर्जिकल साईट इन्फेक्शन. हा शब्द समोर येणार मधामध्ये. सर्जिकल साईट इन्फेक्शन म्हणजे जेव्हा ऑपरेशन करतो त्या साईटवर जे काही इन्फेक्शन होते त्याला आपण काय म्हणतो, सर्जिकल साईट इन्फेक्शन. तर हे टाळण्यासाठी स्वच्छ वातावरण असणे महत्वाचे आहे. जसा एखाद्या ऑर्गॅनिक मॅटर जर काही चिकटून असला, त्याला काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल, त्या सरफेसला डिटर्जंटने स्वच्छ करावं लागेल आणि ते केल्यानंतरच मग आपण निर्जंतुकीकरण करणार. पण जर एखाद्या ठिकाणी काही स्पिलेज झाला, काही सिक्रेशन सांडलेला असेल किंवा स्पिलेज झाला असेल तर त्वरित मुबलक प्रमाणात आपण जास्त प्रमाणात जंतुनाशक वापरून त्याला त्वरित साफ करणे आवश्यक आहे. सर्जिकल युनिट साठी साईट काय असणार, स्थान लोकेशन काय असणार, ओटी रुग्णाच्या देखभाल क्षेत्र. ओटी कशी असायला पाहिजे, रुग्णाच्या देखभाल क्षेत्रापासून आधी वाहतुकीपासून दूर असावं. सहसा ते आपण हायर फ्लोअर पाहतो, हायर लेवलवर. जर गर्दीचा एरिया फर्स्ट फ्लोअरला असेल तर आपण सेकंड फ्लोअरला करायचा प्रयत्न करतो, जेणेकरून लोकांची वर्दळ त्या एरियामध्ये राहणार नाही. हे पहा ओटीचा कसा असणार, आयडियल स्ट्रक्चर असा असेल. येथे रिकव्हरी एरिया, AC प्लांट, हा आहे डर्टी कॉरिडॉर. इथं स्क्रब व्हायचा, इथं इंडक्शनची हे जागा आहे. हे आहे ओटी मेन ओटी. हे प्रिपरेशन रूम असा सहसा असायला पाहिजे. CSSD क्षेत्रासाठी निश्चिती. CSSD आई तुमच्यासाठी कदाचित नवीन शब्द असेल. CSSD म्हणजे सेंट्रल स्टेराईल सप्लाय डिपार्टमेंट. CSSD म्हणजे सेंट्रल स्टेराईल सप्लाय डिपार्टमेंट. लिहून घ्या कोणाला लिहायचं असेल तर. सेंट्रल स्टेराईल सप्लाय डिपार्टमेंट, त्याला आपण म्हणतो CSSD. सुटेबल जागा पाहिजे, तो एरिया सुटेबल पाहिजे, त्याचा प्रॉपर लेआउट असायला पाहिजे आणि फ्लो असा युनिडायरेक्शनल असायला पाहिजे आणि क्लीन आणि एरिया हे दोन्ही सेपरेट असायला पाहिजे. सफिशियंट स्पेस असायला पाहिजे. हे हॉस्पिटल इन्फेक्शन सोसायटी ऑफ इंडिया आहे आणि WHO च्या गाईडलाईन नुसार आहे. याच्यात काय असेल, हा बघा क्लिनिंग एरिया आहे, हा ड्राईंग एरिया आहे, हा पॅकेजिंग एरिया आहे, हा स्टरलायझेशन एरिया, हा स्टोरेज आणि हा इश्यू काउंटर.
हा सॉइल्ड एरिया म्हणजे घाणेरडा एरिया, ज्याला बॅरियर आहे. नंतर क्लीन झोन आहे. रागिनी मडावी हॅलो हा सर ते तुमचा स्पीकर चालू आहे तुमचा. स्पीकर बंद करून द्या. हा क्लीन झोन आहे, त्याच्यानंतर बॅरियर आहे आणि नंतर मग स्टेराइल झोन. याप्रमाणे आपली असायला. आणि एअर फ्लो कसा राहील, सॉइल झोन मध्ये निगेटिव्ह प्रेशर राहणार, क्लीन झोन मध्ये पॉझिटिव्ह प्रेशर राहणार आणि स्टेराइल झोन मध्ये पण डबल पॉझिटिव्ह प्रेशर. आता पाहू आपण मॅटर्नल युनिट मध्ये कसा असेल. मातृत्व एककातील IPC कशी असेल. मतसंसर्ग कसा होणार, मॅटर्नल इन्फेक्शन, इंट्रापार्टम जन्मापूर्वी होणारे इंट्राएम्नियोटिक संक्रमण आणि बाळंतपणा संबंधित प्रसूतीनंतरचे जीवाणू संक्रमण याच्यामुळे संसर्ग होऊ शकतो. त्याचा क्लिनिकल प्रेझेंटेशन कसं असणार, एक तर एंडोमेट्रोसिस असते मदरला, किंवा सेप्टिक पेल्विक थ्रोम्बोफ्लेबायटिस असेल, किंवा संक्रमित इपिजिओटॉमी असेल, इन्फेक्टेड इपिजिओटॉमी, किंवा हेल्थ केअर संबंधित UTI असेल. UTI होते ना, आपण कॅथेटर टाकतो तर UTI होते का? कॅथेटरने चान्सेस राहते का UTI व्हायचे? हो सर. एक अशा प्रकारे मातेचं प्रेझेंटेशन राहू शकते. द्वारे प्रसूती दरम्यान जोखीम वाढविणारे घटक म्हणजे व्हॅजिनल डिलिव्हरी जी आहे, त्याच्यात काय कोणते घटक आहेत जे जोखीम वाढवू शकते, जसा प्रोलॉंग रप्चर ऑफ मेम्ब्रेन, पडदा दीर्घकाळापासून फाटलेला आहे, 24 तासाच्या अगोदर अशा वेळी कॅनल जी आहे आपली, तिला काही ट्रामा झाला, इजा झाली, हे कशाने होऊ शकते, यवनी किंवा पेरिनियम किंवा मूत्रमार्ग जखम झाली, अशा वेळी त्याला इन्फेक्शन होण्याची चान्सेस आहे. किंवा प्लॅसेंटा, रिटेन प्लॅसेंटा आहे, सुद्धा इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहे. त्याच्यात इपिजिओटॉमी, त्याच्यामुळे पण इन्फेक्शन होऊ शकते, फोर्सेप्स प्रसूती, किंवा आपण नेहमी वारंवार एक्झामिनेशन करतो, व्हॅजिनल एक्झामिनेशन, त्यामुळे पण इन्फेक्शन वाढायचे चान्सेस असते. म्हणून आवश्यक असलं तेव्हाच एक्झामिनेशन करावे, नेहमी करावे टाळायला पाहिजे. आता एपिजिओटॉमी मुळे मी इन्फेक्शन होते म्हणतो, म्हणून एपिजिओटॉमी द्यायची नाही का? द्यायची नाही का? त्याच्या पर विथ प्रॉपर एसेप्टिक प्रिकॉशन्स, ग्लोव्ज वगैरे व्यवस्थित. योनी मार्गाच्या तपासणी दरम्यान होणारे संक्रमण प्रतिबंधित करणे, नियमित तपासणी करण्यासाठी आपण 4 तासाच्या अंतराने डिजिटल योनी मार्गाची तपासणी करण्याची सध्या चळवळ सुरू आहे, जेणेकरून
आपण टच करायची आवश्यकता पडणार नाही. त्यामुळे काय इन्फेक्शन आपल्याला कमी करता येईल. हात म्हणजे स्वच्छ जोडी वापरली पाहिजे. फ्रेश क्लीन वाले आपण जोडी वापरली पाहिजे. जोपर्यंत प्रसूतीचा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत प्रशिक्षण करणाऱ्या कुठे टिप घेवायची आहे. सर्वायकल ओस असते ना, ग्रीवाचा ओस, त्याचा एक्झामिनेशन करत असताना आपला बोट त्याच्या समोर जाता कामा नये. केव्हापर्यंत? जोपर्यंत आपण इंड्यूस लेबर करणार. कारण तसा जर अगोदरच गेला तर त्याच्याने इन्फेक्शन व्हायचे चान्सेस जास्त असतात. आपण हँड हायजीन केव्हा केव्हा घेऊ? मातेच्या वेळी, बिफोर टचिंग द वुमन. मातेला टच करायच्या अगोदर स्वच्छ करू, किंवा कोणतेही प्रोसिजर करायच्या अगोदर आपण स्वच्छ करू, किंवा आपण मदरला टच केला त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला आपले हात राहायला पाहिजे, किंवा एखाद्या फ्लूइडला आपला हात टच झाला तर अशा वेळी सुद्धा आपल्याला हात स्वच्छ करायला पाहिजे. किंवा सराउंडिंगला आपण हात लावला त्यावेळी सुद्धा आपले हात स्वच्छ करायला पाहिजे. प्रसूतीपूर्वी होणाऱ्या संक्रमणाचे प्रतिबंधन आपल्याला कसं करता येईल? पेरिनियल क्षेत्र जो आहे, पेरिनियल एरिया, ते साफ करण्यासाठी आपल्याला स्वच्छ हातमोजे वापरायला पाहिजे. साफ करताना खाली व मागे अशी हालचाल करतो. कसा मोशन असणार आपला? खाली आणि व मागे, डाऊनवर्ड व बॅकवर्ड. गुदद्वारा संबंधीचा भाग सर्व शेवटी स्वच्छ केला पाहिजे आणि धुतलेला टावेल पिवळ्या कंटेनर जो आहे, पिवळे कोडवाला कंटेनर ते टाकून द्यायला पाहिजे. पेरिनियल किंवा जे प्युबिक हेर्स आहेत त्याचे मुंडन न करता आपण काय क्लिप करायला पाहिजे. शेविंग करायची आवश्यकता नाही, क्लिप करायला पाहिजे. प्रसूती दरम्यानचे संसर्ग आपल्याला कसा प्रतिबंधन करता येईल? हाताच्या स्वच्छतेचे पालन आपण करायला पाहिजे. पीपीईचा वापर करायला पाहिजे. काय असणं, निर्जंतुकीकरण केलेल्या शस्त्रक्रियेचे हातमोजे, निर्जंतुकीकरण, पाण्याचे प्रतिरोधक गाऊन, प्लास्टिक वॉटरप्रूफ गाऊन येतात ना, प्लास्टिक अपराध आणि मास्क. आवाज येतो कृपा. प्रसूती दरम्यान वापरल्या गेलेल्या उपकरणाचे आपण निर्जंतुकीकरण केले पाहिजे. आणि जे आपले हेल्थ वर्कर बाळाले घेणार आहे हातात, तिनं सुद्धा आपले हात स्वच्छ करायला पाहिजे. हाताने प्लॅसेंटा काढताना निर्जंतुकीकरण केलेल्या ग्लोव्हचे नवीन ग्लोव्ह आपण त्याला वापरात आणायला पाहिजे. रिटेन प्लॅसेंटा केव्हा केव्हा काढतो ना आपण, त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला नवीन ग्लोव्ह वापरायला पाहिजे. आता बघू प्रसूती पश्चात संसर्ग प्रतिबंधन. ते कसे करणार आपण? हातमोजे काढण्यापूर्वी किंवा वार स्वच्छ पात्रात घालायला पाहिजे. पंचप्रूफ कंटेनर मध्ये शिवणी म्हणजे आपण ते शिवचर मटेरियल आहे, शिवचरच्या सुया निडल, त्या पंचप्रूफ कंटेनर मध्ये ठेवायला पाहिजे. सिरिंज आणि सुईची विल्हेवाट लावण्यापूर्वी आपण त्यांना 0.5% क्लोरीन द्रावणामध्ये
फ्लश करू, स्प्रे करू आणि नंतरच मग ते आपण पंचर प्रूफ कंटेनर मध्ये ठेवू. आणि हातमोजे काढत असताना कसे काढणार आपण? उलटे करून काढू. आणि हातमोजे काढल्यानंतर साबण आणि पाण्याने हात धुवू. आता आपण पाहू सिजेरियन सेक्शन दरम्यान संसर्ग कसा प्रतिबंधन करायचा. आता मगाशीच सांगितलं मी की केस बांधण्यासाठी क्लिपचा वापर करायला पाहिजे. बिग हेअर शेविंग सहसा आपण अवॉइड करतो. आणि फेस शील्ड किंवा गागल, स्क्रब सूट एप्रॉन आपल्याला घालायला पाहिजे. बाळ स्वच्छ टॉवेल मध्ये ठेवले पाहिजे. 2 टॉवेल आपण सहसा वापरतो. एक त्याला क्लीन करायसाठी आणि दुसरा बाळाला ठेवण्यासाठी. आणि जे जे आपले आरोग्य कर्मचारी बाळाला हाताळतील, बाळाला गुंडाळण्यासाठी. बाळाला गुंडाळण्यासाठी. व्हेरी गुड. जो कोणी आपल्या ते बाळाला हाताळणार आहे त्यांनी आपले हात स्वच्छ ठेवायला पाहिजे. आणि प्लॅसेंटा काढताना सर्जिकल ग्लोव्ज आपल्याला नवीन घालायला पाहिजे. जुने जर घातले असतील तर ते बदलून टाकायला. जर पडदा जो आहे आपला दीर्घकाळ फुटला असेल किंवा कोरिया अमॅनिटिस असेल, इन्फेक्शन आहे, कोरियोनिक फ्लूइड असते ना, त्याचा जर इन्फेक्शन असेल तर ओटीपोटाच्या पोकळीमध्ये उमनॅटिक फ्लूइडची गळती होते. ते थोडी आपल्याला टाळायचा प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एमनिओटिक द्रव पदार्थ जास्त शोषण्यासाठी जर चुकी सांडला असेल त्या कॅव्हिटी मध्ये तर आपण काय करणार? निर्जंतुकीकरण केलेले ओलसर पॅड ते पॅराकोलिक गटार मध्ये आपण ठेवतो, म्हणजे बाजूच्या साइड मध्ये ठेवतो, जेणेकरून त्याच्यात जास्तीत जास्त एमनिओटिक फ्लुइड ऍब्सॉर्ब करता येईल. आणि जर जास्तच प्रमाणात त्या पोकळीमध्ये एमनिओटिक द्रव सांडला असेल तर आपण स्टेराइल आयसोटोनिक सलाईन जे असते त्या द्रावणाने ते पोकळी आपण धुवून काढतो. काय वापरणार? स्टेराइल आयसोटोनिक सलाईन. आवश्यक नसेल गर्भाशयाच्या पोकळीचे निरीक्षण आपण टाळायला पाहिजे. आणि नंतरच गर्भाशयाचा चिरा आपण बंद करायला पाहिजे. अननेसेसरीली नेहमी इन्स्पेक्शन करणे ठीक नाही. त्याच्यामुळे आपण जंतू संसर्ग मदरला देऊ शकतो. आता आपण पाहू, आतापर्यंत बघितलं आपण मदरचा मॅटर्नल. आता आपण पाहू नवजात शिशूसाठी कसा IPCC आपण वापरणार. NICU मध्ये सूक्ष्म जंतू कसे रोखता येईल त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्वरित वातावरण स्वच्छ करावं लागेल, म्हणजे स्वभावातील क्लिनिंग करावं लागेल. NICU ची डिझाईनचा प्रमाणीकरण करून घ्यावं लागेल. जे डिझाईन आहे त्याच्यासाठी काय NICU चे जे स्थान आहे किंवा एअरबॉर्न इन्फेक्शन आयसोलेशन रूम आहे, हात धुण्यासाठी जागा आपल्याला निश्चित करावा लागेल. याच ठिकाणी हात धुवायचे. हाताची स्वच्छता पाळावी लागेल. आणि व्हिजिटर्स जेवढे कमी येतील अभ्यागत तेवढे आपल्याला इथला इन्फेक्शन कमी करण्यासाठी मदत होईल. व्हिजिटर जास्त आल्यावर इन्फेक्शन होणार की नाही होणार?
अरे व्हिजिटर जास्त आल्यावर इन्फेक्ट होणार की नाही होणार? हा? होणार. होणार ना. म्हणते ना मग बाळाले. मग कसा करायचा? हा? कसा करायचा? जिवाई जाऊन ते खूप लांबून आलो. हं? मग कसा करायचा? कसा करायचा? ते आले तरी सांगावं लागेल. आणि नंतरच बाळाला बघा, है ना? सांगावं लागेल की नाही? हा, तर सांगावं लागेल की नाही? सर. ठीक आहे. तिथं काय खूप मायक्रो एनर्जी, मायक्रो सूक्ष्म जंतूचा प्रसार व्हायचे चान्सेस राहतात. त्यासाठी तिथली जी हाऊस व्यवस्था आहे, ती व्यवस्थित पाहिजे. इन्क्युबेटर आहे, थर्मोमीटर आहे, स्टेथोस्कोप आहे किंवा वॉश बेसिन आहे, किंवा ते दररोज जंतू आपल्याला साफ करायला पाहिजे. रोज याची साफसफाई व्हायला पाहिजे, जेणेकरून इन्फेक्शन आपल्याला कंट्रोल करता येईल. आणि जे BMW च्या गाईडलाईन आहेत 2016 त्या आपल्याला सांगतो, तुमच्या इकडे फॉलो त्या BMW च्या गाईड होतात का फॉलो? BMW म्हणजे मॅनेजमेंट, कचऱ्याची विल्हेवाट लावायची पाळले जातात का? पाळले जातात का? बायोमेडिकल वेस्ट. अरे पाळले जातात का नाही? हो. हो सर. पाळले जातात मीनाक्षी मॅडम? हो सर. पाळले जातात. कोणत्या देश, कुठल्या सर PSC पाथरीला आहे मी. मीनाक्षी PSC पाथरीला आहे सर. PSC पाथरी. बरं, पुढच्या महिन्यात येणार आहे मी विजिटला तुमच्याकडे, तेव्हा पाहू मग हे. हो सर, पाडतो आम्ही. हो. माझ्याकडे आवाज क्लिअर नाही येत आहे सर. आवाज नाही नियम पाळायसाठीच बनवले जातात ना. हो सर. एका बाळापासून दुसऱ्या बाळामध्ये संक्रमणाचा प्रसार आपण कसा रोखू
हॅलो, दिसतो का स्लाइड? हॅलो, येस सर. दिसतो ना? तर डिस्कनेक्ट झाला होता थोडा. हा. तर डिस्पोजेबल वस्तू वापरायला पाहिजे. आपण जेवढे जास्त डिस्पोजेबल वापरू तेवढा इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी आपल्याला महत्वाचे कामात येते. त्याच्यात नवीन सिरीज किंवा सक्शन कॅथेटर जे आहे, वेगळ्या पेशंटसाठी हातमोजे, औषधी कुपी, वायल जे राहते, डिस्पोजेबल उपयोगी पडणारे साहित्य हे आपल्याला अनम्यूट करा, बोलत. औषधी द्रव किंवा जे काही आपण लाईन वगैरे बाळाला देतो हे व्यवस्थितपणे आपण द्यायला पाहिजे. आपल्या स्वच्छ होते द्यायला पाहिजे. हॅलो, आवाज येतो का माझा? हॅलो, हो सर. आवाज येतोय. आणि स्लाइड बदलली तर दिसते ना? हो सर. स्लाइड बदल दिसतो ना? हो सर. इन्फेक्शन सोर्स आहे. त्यामुळे खूप सारे व्यवस्थित प्रत्येक आपल्याला अँटीसेप्टिक प्रोटोकॉल आहेत. ते मानकानुसार जर आपण वागलो तर त्यांना इन्फेक्शन होणार नाही. तर नाभी संबंधी कॅथेटर हाताळताना काही खबरदारी आपल्याला घ्यावा लागेल. जसे कॅथेटर घालताना आपण अँटीसेप्टिक प्रोटोकॉलचा वापर करायला पाहिजे. जेव्हा संसर्ग किंवा बिघाडाची चिन्हे दिसतील तेव्हाच बदला. नेहमी कॅथेटर बदलवायचे नाही. जर सीआरबीएसआय म्हणजे कॅथेटर रिलेटेड ब्लड स्ट्रीम इन्फेक्शन, लिहून घ्या. सीआरबीएसआय म्हणजे कॅथेटर रिलेटेड ब्लड स्ट्रीम इन्फेक्शन असा असला किंवा थ्रोम्बोसिस असला किंवा रक्तवाहिन्या संबंधी अपुरीपणाची चिन्हे दिसली तरी आपण नाभी संबंधीचा जो कॅथेटर आहे तो सहसा आपण बदलत नाही. ओडी किंवा स्वीकृत जे काही आपण अँटीसेप्टिक वापरतो त्याच्याने आपण जेव्हा एंट्री करणार कॅथेटर, जागा आपल्याला एंट्रीवाली जागा आपल्याला स्वच्छ करायला पाहिजे. आणि जे साईट आहे ते झाकण्यासाठी आपण काय करणार? निर्जंतुकीकरण कापसाचे किंवा रेशमाचे पारदर्शक कापड आपण वापरतो. जे इन्सर्शन साईट आहे आपली ज्याच्यावरून कॅथेटर गेली ते आपण कशानं झाकणार? कापसाचे किंवा रेशमाचे नरम पारदर्शक कापडाद्वारे आपण किंवा कॉच असते त्याच्याने आपण करणार. आणि आपण सहसा नेहमी त्याला हात लावायचा प्रयत्न करणार नाही. डोळ्यांनीच बघू व्हिज्युअली. पण जर का एखाद वेळ हात लावायची आवश्यकता पडली तर आपण काय करणार? पहिले ड्रेसिंग चा वापर करू, त्याच्यावरून आपण खाली ड्रेसिंग ठेवू आणि त्याच्यावरून मग आपण हात लावायचा प्रयत्न करू. AMR म्हणजे अँटी मायक्रोबियल रेजिस्टंट.
हं? ह्या आपण प्रोफायलेक्सिस म्हणून अँटीबायोटिक चालू करतो, पण तसा करायचं नाही. हं? तसं आपण इन्फेक्शन नाही झाल्या पाहिजे म्हणून आपण सरळ सरळ अँटीबायोटिक चालू करतो. तसं करायचं नाही. इन्फेक्शन असेल तरच आपण अँटीबायोटिक देऊ. प्रोफायलेक्सिस करून आपण देणार नाही. आता जो नाभी संबंधीचा धमनी कॅथेटर आहे, तो 5 दिवसानंतर काढला जाते. आणि व्हेनस कॅथेटर आहे, जो शिरा संबंधीचा कॅथेटर आहे, तो आपण सहसा 14 दिवसानंतर काढतो. 2 कॅथेटर असते, एक आर्टेरियल कॅथेटर आणि एक व्हेनस कॅथेटर. तर जो आर्टेरियल कॅथेटर आहे, धमनी कॅथेटर, ते आपण काय करतो, 5 दिवसानंतर काढतो. आणि जो शिरा संबंधीचा कॅथेटर आहे, तो 14 दिवसानंतर काढतो. कारण त्याच्यानंतर जर आपण ठेवला तर इन्फेक्शन व्हायचे चान्सेस आहे. आणि अगोदर पुन्हा पुन्हा काढत टाकला तर त्याच्याने इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. आता एंडोट्रकियल इंट्युबेशन जेव्हा करतो किंवा सक्सन करतो, त्यावेळी थोडी आपल्याला सावधगिरी बाळगायला पाहिजे. अँटीसेप्टिक प्रोटोकॉल आहे, त्याला आपल्याला फॉलो करायला पाहिजे. त्यासाठी आपण काय करणार, स्टेराईल एंडोट्रकियल ट्यूब वापरणार. ते ट्यूब वापरून ते आपल्याला स्टेराईलच असते पाऊच मध्ये, ते काढून असं आपल्याला कुठे ठेवता येते का पाऊच मधून? ठेवायचं का? एंडोट्रकियल ट्यूब बघितलं का? अरे एंडोट्रकियल ट्यूब बघितली का कोणी? इंटुबेट करतो ना लहान बाळाला, मग एंडोट्रकियल ट्यूब टाकतो, बघितली का कोणी? शोभा मॅडम, बघितलं का एंडोट्रकियल ट्यूब कधी? बघितली का नाही बघितली? युरोबॅग बघितली? युरोबॅग बघितली का? अरे युरोबॅग बघितली का? तुम्ही अनम्यूट करा, अनम्यूट करा पहिले, तुमचा आवाज नाही येत. अनम्यूट करा पहिले. शोभा मॅडम बघितली? युरोबॅग बघितली का? हो सर. आणि एंडोट्रकियल बघितली सर, एंडोट्रकियल ट्यूब नाही बघितली. बघितलं. ते नाही बघितली का एंडोट्रकियल ट्यूब? ते नाही बघितली. बरं. आपण मोठ्या माणूस असो किंवा लहान माणूस असो, जेव्हा इंट्युबेट करतो व्हेंटिलेटरवर टाकायच्या पूर्वी, तर मग इंट्युबेट केल्यानंतर लॅरिंगोस्कोपनी ते आपण नळी टाकतो त्याच्या फेफड्यामध्ये, ते एंडोट्रकियल ट्यूब असते. तर तिथं आता ते बघा, किंवा आपली युरोबॅग बघितली, ते तर प्लास्टिक पाऊच मध्ये, स्टेराईल पाऊच मध्ये येते. पण ते टाकायच्या अगोदर असं आपण खोलून ठेवतो का? नाही. ठेवणे चांगलं आहे, खोलून ठेवणे. ते टाकायच्या वेळीच ओपन करायचा आणि स्टेराईल हातानेच आपण ते हाताळायचं. हो सर. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण असं अनवाणी हाताने त्याला स्पर्श करणार नाही. सक्शन साठी आपण हाताची स्वच्छता ठेवणार आणि निर्जंतुकीकरण केलेले ग्लोव्ज वापरणार. आणि सक्शन कॅथेटर एकदा यूज करून झाला सक्शन करताना, तर मग तो कॅथेटर आपण पुन्हा वापरणार, तो फेकून द्यायचा. आता पाहू आपण हेमोडायलायसिस युनिट मध्ये काय आहे. डायलायसिस रुग्णांसाठी सहसा ते जे हॉस्पिटलाइज करावं लागते डायलायसिस पेशंट,
तर याचं मुख्य कारण असते की त्याला संसर्ग डायलिसिस आणि त्याच्या मृत्यूच्याही जास्त प्रमाण म्हणजे ते जंतू संसर्ग किंवा संक्रमण झाल्यामुळे असते. त्यामुळे डायलिसिस करताना खूप काळजी घेणे आपल्याला आवश्यक आहे. त्यामध्ये रुग्णांना रक्तप्रवाहाचे संक्रमण किंवा रक्तजन्य संक्रमण किंवा हवेतून पसरणारे संसर्ग होऊ शकते. डायलिसिस केंद्रामध्ये संक्रमणाचा प्रादुर्भाव सामान्यतः आपली जर आयपीसी मध्ये काही त्रुटी असल्या त्याच्यामुळे सहसा होत असतो त्याला संक्रमणाचा. म्हणून आपली आयपीसी व्यवस्थित असायला पाहिजे डायलिसिस युनिट. त्याच्यात सामान्य काय प्रॅक्टिस असते, रुग्णांची वागताना हातातील स्वच्छतेचे काटेकोरपणे आपण पालन करायला पाहिजे. हँड हायजीन बरोबर आपण स्ट्रिक्टली फॉलो करायला पाहिजे. आरोग्य कर्मचाऱ्यासाठी काही मानक सावधगिरी आहे, जसा रक्त किंवा स्त्राव किंवा दूषित वस्तूशी संपर्क सहसा आपण टाळायला पाहिजे. आणि आपला रेस्पिरेटरी एटिकेट आहे, श्वसनाचे शिष्टाचार, त्याचं आपण पालन करायला पाहिजे. जेव्हा कॅथेटर डायलिसिस मधून जोडतो आपण किंवा काढला जातो, जेव्हा कॅथेटर त्या मधून जोडतो किंवा काढला जातो त्यावेळी आपण मास्क घालायला पाहिजे, कारण आपला जंतू संसर्ग तिथं होऊ शकतो. अशा वेळी आपण मास्क घालून करायला पाहिजे प्रोसेस. आपल्याला त्यासाठी आपला एन्व्हायरमेंट साफ ठेवा लागेल. स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण हा एक महत्वाचा घटक आहे, त्यामुळे तो आपण फॉलो करायला पाहिजे. नेहमी टच करतो आपण एखाद्या एरियाला, जसं दाराचे हँडल आहे, मशीनचे बाह्य पृष्ठभाग आहे इत्यादी एरियाला आपण नेहमी निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे, कारण तोच एक मेन सोर्स असते जो जंतू संसर्गच्या प्रसारासाठी कारणीभूत असू शकते. आणि उपचारादरम्यान आपल्याला नेहमी स्वच्छता पाळायला पाहिजे. आणि जे काही उपकरणं आहेत आपण जे वापरतो त्या दूषित उपकरणामुळे संक्रमण होऊ शकते. त्यामुळे डिस्पोजेबल जर इन्स्ट्रुमेंट वापरले तर फार छान. जी उपकरणे डिस्पोजेबल अवेलेबल नसतील, पुन्हा वापरासाठी आपल्याला उपयोगात येतील, तर त्यांना आपल्याला निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. डायलिसिस साठी जे आपण पाणी वापरतो ते प्युरिफाईड शुद्ध असायला पाहिजे आणि फिल्टर केलेले असलेले पाहिजे. आता HbSH पॉझिटिव्ह रुग्ण जर असेल तर त्याला आपण वेगळ्या स्वतंत्र खोलीत ठेवणार, त्याच्या सेपरेट मशिनी, स्वतंत्र उपकरणे, साधने आणि पुरवठा वापरून डायलिसिस करू. आणि डायलायझर बायोमेडिकल वेस्ट मध्ये उपचारानंतर टाकून द्यावे आणि ते पुन्हा प्रक्रिया किंवा वापरण्यात आणायचे नसतात. HbSH जर पॉझिटिव्ह एखादा पेशंट असेल, तो डायलिसिस साठी आला, तर आपण त्याला काय करणार, सेपरेट वेगळ्या रूम मध्ये ठेवणार, त्याच्यासाठी वेगळेच इन्स्ट्रुमेंट वापरणार, हे आपण दुसऱ्या पेशंट साठी वापरणार नाही. आणि आपला आरोग्य कर्मचारी एकाच वेळी HBV पॉझिटिव्ह पेशंट आणि निगेटिव्ह पेशंट या दोन्ही पेशंटला एकच कर्मचारी हाताळणार नाही, याची आपण दक्षता घ्यायला पाहिजे. कारण काय, एकच पेशंटला जर हाताळत असेल तर याचा इन्फेक्शन त्याला होऊ शकतो.
कळलं का तुम्हाला? अरे समजला का तुम्हाला? सर. हो सर, हो सर. हो सर. समजलं. हो समजला सर. ना? हो सर, समजला. म्हणजे काय करायचा? हा, आपल्या मॅटर्नल म्हणजे लेबर रूम मध्ये कसा करायचा, NIC मध्ये कसा करायचा, आणि हेमोडायलिसिस युनिट मध्ये कसा करायचा, असा तर ह्या गोष्टी आपल्याला थोडा काळजीने बघावं लागेल. समजलं सर्वाला? कोणाला काही प्रॉब्लेम? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही नो सर. सर. नाही आहे. ओके. मग आता हे सांगा, एक एक्झरसाइज आहे तुमच्यासाठी. कोण वाचते? कोण वाचते? सर मी वाचत आहे. हा, वाचा वाचा. एका वाहनाची दुरुस्ती करत असताना गॅस स्फोट प्रकरणातील एक 35 वर्षाच्या पुरुषाला ICU युनिट मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्या शरीरावर 75% पेक्षा जास्त जळाल्याचे दिसून विस्तृत डाग आहेत. तो यांत्रिक व्हेंटिलेशन वर आहे आणि एका दिवसासाठी आपण त्याच्यासाठी नियुक्त आहात. काय खबरदारी घेतली जाईल? हा, एक पेशंट आहे 35 वर्षाचा. तो गॅस एक्सप्लोजन झाला. तो जवळपास 75% जळलेला आहे आणि तो मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर आहे. आता त्याच्यासाठी तुम्हाला जबाबदारी दिली, असाइन केला तो पेशंट, तुम्हाला जबाबदारी दिली त्याची काळजी घ्यायसाठी. तर काय काय खबरदारी घेता येईल आपण जे शिकलो ते सांगा. काय घेता येईल? कसं करणार? सांगा, कोण सांगते? कसा करणार आपण? आपले हात स्वच्छ करणार का तसेच वापरणार? ग्लोव्ज घालणार का? काय करणार ते सांगा नाही की? सांगा ना मग. कसा करणार आपण? स्वच्छ हात करणार. त्या पेशंटला कसा हँडल करणार आपण? हा, मग आणखी स्वच्छ हात करणार. आणखी मग स्वच्छ हात केल्यावर आणखी काय करणार? बस तिथं स्वच्छ हात करून ज्याला थांबला आपण. आपल्याला तर पेशंटची केअर करायची आहे. स्वच्छ हात करून सर त्याच्या नंतरची ट्रीटमेंट करणार. स्वच्छ हात केल्यावर आपण ग्लोव्ज वगैरे घालणार की नाही? नोटिफाय करणार आयडेंटिफाय त्याचे क्लास रिन्यू करणार, आयडेंटिफाय करणार, नंतर कुठे चढला त्याचा हे बघणार. तर ह्या सर्व असेप्टिक प्रिकॉशन आपल्याला ते इथं वापरावं लागेल. फॅन किंवा कूलरच्या ठिकाणी अशा ठिकाणी न्यावं लागेल त्याला. व्हेरी गुड. टेम्परेचर मेंटेन करावं लागेल बॉडीचं, आमचं बर्न असल्यामुळे. व्हेरी गुड. तर कळलं तुम्हाला सर्व? हो सर. हे कोण वाचते?
मी वाचते. हा, वाचा वाचा वाचा. सर्व परिस्थितीत संसर्ग प्रतिबंध किंवा नियंत्रण राखले पाहिजे. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये मानक राखण्यासाठी सामान्य व्यतिरिक्त विशेष प्रतिबंधक मार्गदर्शन तत्वे देखील आवश्यक असतात. हा, काय टेक होम मेसेज, सर्व परिस्थिती संसर्ग प्रतिबंधन आणि नियंत्रण आपल्याला राखायचं आहे. आणि काही विशिष्ट परिस्थितीत आता आपण शिकलो याच्यापेक्षा आणखी स्टँडर्ड प्रिकॉशन घ्यावा लागतील, तर ते आपल्याला अप्लाय करता आल्या पाहिजे. थँक्यू तृप्ती मॅडम. चला, समजलं मग इथं थांबायचं आपण. येस सर. हा? येस सर. थांबायचं. ओके थँक्यू सर. ओके, वेलकम. चला मॅडमले सांगून थँक्यू सो मच हा? सर. हॅलो. थँक्यू थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. मी तुम्हाला कॉल करतो लगेच, काय बोलायचं होतं तर. ठीक आहे, ठीक. येस सर. येस सर्व पार्टिसिपंट्सला विनंती आहे की तुम्हाला मी चॅटबॉक्स मध्ये एक लिंक टाकतोय. या सेशन बद्दल तुम्हाला काही फीडबॅक असतील, काही कमेंट्स असतील तर तुम्ही त्या फीडबॅक लिंकवर क्लिक करून देऊ शकता. अतिशय सोपा फॉर्म आहे. 2-3 प्रश्न आहेत फक्त त्यामध्ये आणि सगळे मराठीमध्ये. तर सर्वांना विनंती राहील की प्लीज तुम्ही मॅक्सिमम नंबरमध्ये फीडबॅक द्या, जेणेकरून आम्हाला या प्रोग्राम बद्दल माहिती मिळेल. तुम्हाला कसा, म्हणजे तुम्हाला काय वाटतं किंवा कसा प्रोग्राम हेल्पफुल आहे की नाही ते आम्हाला कळण्यास मदत होईल. तर सर वन मोर क्वेश्चन. सर सराव पेपर नाही घेतला आमचे, सराव पेपर. मॅडम एक सेशन सुरू आहे, सॉरी प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी, म्हणजे मॉड्यूल 1च्या आधी एक प्री टेस्ट घेतली होती आम्ही. हॅलो. सर. हा मॅडम, एक प्री टेस्ट घेतली होती. ती सर्व पार्टिसिपेंट्सनी, म्हणजे बऱ्याच पार्टिसिपेंट्सनी सबमिट केली होती. ज्यांनी नाही केली त्यांना एक सेशन, म्हणजे आपला प्रोग्राम खतम होईल तेव्हा एक पोस्ट टेस्ट राहील, ती तुम्ही द्या मॅडम. त्यात काही इश्यू नाही. सर किती ट्रेनिंग म्हणजे किती episode म्हणजे मॅडम हे 10 सेशनचं हे आहे. 10 सेशन आपले ऑनलाईन होणार आणि 2-3 मॉड्यूल जे आहे ते एम्प्लॉयबिलिटीवर होईल, म्हणजे सॉफ्ट स्किल, आपले लिडरशिप कसं काय कसं त्याकरता ते डिझाईन केलं आहे इको इंडियाने. तर ते पण होतील, पण पहिले आपले हे 10 मॉड्यूल्स कम्प्लीट होतील आपल्या इको प्लॅटफॉर्मवर. ठीक आहे. सर प्रेझेंटेशन पण Hello. करायचं आहे का? प्रेझेंटेशन लाईव्ह प्रेझेंटेशन तुम्हाला करायचं नाही. हॅलो. हा, येस सर. हॅलो. चॅट केली इथंच येते. चॅट करायची. सर्वांनी लक्ष द्यावं की मी फीडबॅक लिंक टाकली आहे चॅट बॉक्स मध्ये. कोणाला दिसत नसेल तर तुम्ही आता एकदा परत विचारू शकता. दिसली का मॅडम? आशा मेश्राम मॅडम, शोभा मॅडम. येस सर, दिसत आहे सर. ठीक आहे मॅडम, थँक्यू. सर्वांनीच तो फीड
Hi, Samreen. You can stop the recording now. I think we're done with the session. Okay, Abhijit. I'm leaving the meeting now. Yes, please. Yes. Thank you. Okay. हे तोंड काढलं हा घ्यायचा इकडे